नमस्कार माझ्या सर्व बाल मित्र मैत्रिणींनो तसेच पालकांनो आणि सर्व गुरुजनांना नमस्कार। आज आपण आपल्या ह्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी महाराष्ट्र राज्य या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आज आपण बेसिक मॅथ हा पाठ सुरू करणार आहे। आणि बेसिक मॅथ मध्ये ज्या साध्या साध्या संकल्पना असतात ज्या की आपल्याला पहिल्या वर्गापासून ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या आहेत, बरं त्यापुढेही महत्त्वाच्या आहेत, परंतु 10वी पर्यंत सर्वांच्या त्या संकल्पना क्लिअर व्हायलाच पाहिजे आणि ज्यांच्या झालेल्या नाहीत त्यांच्या मात्र आता क्लिअर करून घेणं गरजेचं आहे। कारण भविष्यामध्ये लगेच 2 वर्षानंतर तुम्हाला 12वी झाल्याच्या नंतर स्पर्धा परीक्षा देता येतात, म्हणजे पोलीस भरतीची तयारी करता येते, परंतु पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना या बेसिक संकल्पना माहीत नसतात। त्याचं कारण काय? कारण त्यांनी शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये कधी भाग घेतलेला नसतो किंवा त्या संकल्पना त्यांच्या क्लिअर झालेल्या नसतात। मग आज आपण जो भाग स्टार्ट करणार आहे तो बेसिक मॅथचा भाग असेल आणि या बेसिक मॅथच्या भागामध्ये आपल्याला काय करायचंय तर आजचा हा पहिला भाग असेल आणि यामध्ये आपल्याला काय करायचंय तर बेरीज व गुणाकाराचे नियम इथून सुरू करणार आहे आपण। आज फक्त बेरीज आणि गुणाकाराचे नियम एवढेच 2च पार्ट बघायचे आपल्याला। असं करत करत आपल्याला शेकडेवारीचं बेसिक काय असतं, नफा तोटा काय असतं, व्याज काय असतं है ना, अंतर वेगवेळ हे काय असतं, रेल्वे हे काय असतं, इथपर्यंत आपल्याला जायचंय 15 मे पर्यंत। ओके, 15 मे पर्यंत बेसिक संकल्पना क्लिअर करत 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 प्रत्येक चॅप्टरच्या सुद्धा संकल्पना आपल्याला क्लिअर करायच्यात। ओके, मग आज जो आहे आज आपण बेसिक गणिताचा भाग पहिला बघणार आहे आणि त्याचं नाव आहे बेरीज व गुणाकाराचे नियम। आता बेरीज आणि गुणाकाराचे नियम हे नेमकं असतं काय है ना, हे नेमकं असतं काय बरं? एकदम साधं सिंपल भाग आहे हा। आपण नकळत कधीतरी काही गोष्टी विसरलेलो असतो या शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करताना किंवा शालेय जीवनामध्ये, आणि त्या अडचणी आपल्याला भविष्यात येतात। एकदम साधे साधे नियम असतात की बाबा या दोघांची वजाबाकी कधी करायची, 2 संख्यांची बेरीज कधी करायची, बर येणाऱ्या उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं, किती महत्वाचं आहे बरे। हे जर आपलं चुकलं तर उत्तर चुकतं, म्हणून आपण आज पहिले हा भाग क्लिअर करणार आहे। आलं लक्षात? ओके, आता दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यांनी ऍप डाउनलोड केलेली नाहीये त्या सर्वांनी ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी ही ऍप प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करायची आहे। आणि आजपासून ॲपमध्ये सुद्धा लेक्चर सुरू झालेत, त्याचबरोबर यूट्यूबला पण सुरू झालेले आहेत। आता यूट्यूबला आपण लेक्चर अटेंड करत असाल तर यूट्यूबच्या तुम्हाला सबस्क्राईब नावाचं खाली एक बटन दिसेल, त्या सबस्क्राईबवर क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करा आणि शक्य झालं तर शेअर पण करा तुमच्या इतर मित्रांना। ओके, पहा तर ज्यांनी ॲप डाउनलोड केलं नाही त्यांनी ॲप डाउनलोड करा आणि ऑफिशियल नंबर जो आहे आपला, काही डाऊट असेल तर 90 21 10 10 29 ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता। कुठला? 90 21 10 10 29 10 10 29 किंवा 70 70 09 09 47 ह्या दोन्ही नंबरपैकी कोणत्याही नंबरला तुम्ही कॉल करू शकता। हे आपले ऑफिशियल नंबर आहेत। ओके, चला मग सुरू करूयात आजच्या भागाला। चला, आला नाही सर्वांच्या लक्षात नेमकं काय करायचं? आपल्याला बघा 15 मे पर्यंत टोटल संकल्पना क्लिअर करायच्यात। आता याच्यातला हा पहिला भाग दिसतो काय, याच्यामधला हा पहिला भाग बेरजेचे नियम। आता तुम्ही म्हणसाल बेरजेचे काय नियम असतात बरं? एक साधं एक्झाम्पल पहा। समजा काही लोकांना म्हटलं मी की एकच मिनिट, समजा काही जणांना ह्या गोष्टी अवघड वाटतात बघा। कोणत्या? समजा म्हटलं ना 17 - 3 करा, लगेच उत्तर सांगता येतं आपल्याला, बरोबर आहे? यस, बर 17 - 24 केलं तर थोडस गोंधळ होतो, आणि तो थोडासा गोंधळ म्हणजे आपला भविष्यातील, आता तर आपल्या स्कॉलरशिपमध्ये ह्याच्यामुळे मार्क जातीलच म्हणून तर क्लिअर करणं आहे, पण भविष्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला कोणीच शिकवणार नाही हे लक्षात घ्या। 10वीच्या नंतर ह्या गोष्टी कोणीही शिकवत नाहीत का? कारण सगळेजण गृहीत धरतात की बाबा हे सगळ्यांना येतं, परंतु मला आता बघा स्कॉलरशिप म्हणजे 1ली 2री पासून तर पार UPSC पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा अनुभव आहे की कोणत्या विद्यार्थ्याला काय अडचणी आहेत। पोलीस भरतीच्या 80% विद्यार्थ्यांना ह्या बेरजेच्या संकल्पना क्लिअर नाहीत, गुणाकाराच्या संकल्पना क्लिअर नाही। गुणाकार करता येतो, तुमच्यासारखा सगळ्यांना गुणाकार पण करता येतो, पण कधी प्लस घ्यायचं कधी मायनस घ्यायचं हे मात्र त्यांना जमत नाही। आलं लक्षात?
यस, मग हे जे आहे ना हे आपण क्लिअर करणार आहे. किंवा यांचे उत्तर कधी बेरीज करायची, कधी वजाबाकी करायची आणि कधी प्लसचं चिन्ह आणि कधी मायनसचं चिन्ह द्यायचं ते बघूत. या आता ह्या बेरजेचे नियम जे आहे ना याच्यामध्ये पहिला नियम बघूत आपण. नियम पहिला एकदम साधं, अर्ध्या पाऊण तासाचा आपलं डेली लेक्चर असेल बघा. नियम पहिला तुम्हाला हँडरायटिंग दिसते? ओके चला, नियम पहिला. बरं आपण पेन चेंज करूत काय, ब्लॅक घेऊ, व्हाईट घेऊ. या नियम पहिला, तो नियम काय म्हणतो बघा बरं बाळांनो. आता जर मी लिहितो का, कारण तुम्हाला लिहायचं, हे लिहिल्यामुळं काय होतं की बाबा आपल्या ते लक्षामध्ये वाचण्यापेक्षाही जास्त लवकर लक्षात राहतं, म्हणून लिहायची गरज आहे बाळांनो. ओके, आणि एक छोटंसं आहे ना नोटबुक करा. त्या नोटबुकवरती तुम्हाला हे 15 दिवसाचे सर्वच्या सर्व लेक्चर लिहायचे आहेत. आणि ह्या 15 दिवसाच्या लेक्चरमध्ये ज्या गोष्टी होतील त्या गोष्टी म्हणजे आपले जे पुढे चॅप्टर आहेत ना, स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, या सगळ्यांचे, तर ते चॅप्टर आपले तिथे क्लिअर करताना ह्या गोष्टी तिथं येणार आहेत, ह्या बेसिक संकल्पना येणार आहेत. मग तिथं अडचण यायला नको. ठीक आहे, चला. जर दिलेल्या बघा बाळांनो दोन्ही संख्यांचे चिन्ह, जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह, दोन्ही संख्यांचे चिन्ह बघा काय म्हणतोय मी पुढे, वेगवेगळे, वेगवेगळे. आता चिन्ह दोनच आहेत, एक प्लसचं चिन्ह आणि एक मायनसचं चिन्ह, बरोबर आहे. मग गुणाकार भागाकार ते वेगळा, पहिला आपण बेरजेच्या बाबतीत बघतोय. हा, संख्यांचे चिन्ह वेगवेगळे असल्यास बघा काय करायचं. आता वेगवेगळे असल्यास त्यांची नेहमी काय करायची, बोला, नेहमी काय करायची बाळांनो, वजाबाकी करावी, नेहमी वजाबाकी करावी. चला आता पहिलीचे विद्यार्थी असतील, तिसरीचे असतील, दुसरीचे असतील, प्रज्ञाशोध असेल किंवा मिशन आरंभ असेल, स्कॉलरशिप असेल, NMMS असेल, सगळ्यांसाठी हे उपयुक्त आहे. ओके चला, नेहमी वजाबाकी करावी. आणि हे मात्र लक्षात राहू द्या पुढचं, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे. आता लहान मोठी तर ओळखता येते आपल्याला, मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. बाळांनो या 15 दिवसामध्ये ना आपण अशा गोष्टी शिकणार आहे काही की त्या आपण इथून मागेही शिकलेल्या नाही आहेत, बरोबर आहे ना. कोणत्या, आता तुम्हाला समजा साध्या साध्या आहेत ना संकल्पना पुढे येतात, भूमितीच्या काही संकल्पना असतील त्या सुद्धा ह्या 15 दिवसात क्लिअर करणार आहे आपण. सगळ्या चॅप्टरचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आपले चॅप्टर सुरू होतील, शॉर्ट ट्रिक्स नुसार आपण पूर्णच्या पूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट करणार आहे. ओके चला, आता हे झाला बघा नियम. काय म्हणतो नियम, दोन संख्यांचे चिन्ह वेगळे वेगळे असतील तर त्यांची काय करायची, त्यांची करायची वजाबाकी, आणि नेहमी वजाबाकी करायची, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आता वेगळे वेगळे चिन्ह म्हणजे काय, उदाहरणार्थ समजून घ्या. उदाहरणार्थ पहा, आताच मी लिहिलं होतं बघा एक तसंच, 12 बघा बाळांनो, 12 मायनस, आता इथं लिहिलं मी 4 इक्वल टू काय. अजून एक लक्षात राहू द्या, काय लक्षात ठेवायचे की कोणत्याही संख्येच्या इकडे है ना, कोणत्याही संख्येच्या पुढे म्हणजे इकडे जे चिन्ह असतं ते त्या संख्येचं चिन्ह असतं. आता मला सांगा बरं, हे मायनस चिन्ह 4चं आहे का 12चं आहे बाळांनो, 4चं आहे, कारण 4च्या पुढे आहे, बरोबर आहे. आता तुम्ही म्हणसाल मग 12च्या तिथं काहीच नाहीये, मग तिथं काय असेल, तर 12च्या पुढे काहीच नाही याचा अर्थ बाळांनो तिथं प्लस घ्यायचं. ओके, मग काय झालं बर, एक झाली बघा प्लस आणि दुसरी झाली संख्या मायनस, दोघांचे चिन्ह वेगळे वेगळे. मग वेगळे वेगळे चिन्ह असतील तर काय करायचं बाळांनो, वजाबाकी एकदम साधं, काय डिफरंट साइन डिफरन्स घ्यायचा, डिफरंट साइन डिफरन्स घ्यायचा बघा, डिफरन्स. ओके, असं ध्यानात ठेवा. मग आता दोघांचे साइन वेगळे वेगळे, चिन्ह वेगळे वेगळे, एक प्लस आहे एक मायनस आहे, मग यांची करा वजाबाकी. वजाबाकी किती आली, 8 आली. वजाबाकी किती आली, 8 आली, बरोबर आहे. बर, आता वजाबाकी 8 आल्याच्या नंतर बाळांनो प्रश्न पडला, हा +8 असेल का -8 असेल, काय हा +8 असेल का -8 असेल, बरोबर आहे ना. बर, मग आता मला सांगा बरं, मोठं कोण आहे, 4 मोठं का 12 मोठं, 12 मोठं. 12चं चिन्ह त्याच्या पुढचं असतं, म्हणजे याचा अर्थ याला प्लस घ्यायचं.
का? कारण ते 12 मोठा आहे आणि त्याचं चिन्ह प्लस आहे. संख्येच्या पुढे जे असतं बाळांनो ते त्या संख्येचं चिन्ह, नाहीतर या 12च्या मागे मायनस दिसते म्हणून -12 म्हणायचं नाही. हा बारके लक्षात राहू द्या. पहिलीवाले बाळांनो तुम्हाला पण हे आहे बरं पुढे. ओके. हा तिसरी पासून तर जवळपास सगळ्यांना बऱ्यापैकी क्लिअर आहे, काही जणांना नाहीये. बाळांनो दुसरं एक्झाम्पल पहा. समजा बघा मी जर असं लिहिलं 10 - 18 दिसतंय ना बाळांनो मी काय लिहितोय? ओके. सांगा आता मला 10 - 18 बोला. आता काय करायचं बाळांनो? पहिले मला सांगा दोघांचे चिन्ह वेगळे का सारखे? दोघांचे चिन्ह वेगळे का बरं? 18च्या पुढे कोण आहे? मायनस, मग हे -18 झालं. 10च्या पुढे कोण आहे? काहीच नाही आहे, प्लस झालं. म्हणजे याचा अर्थ एक प्लस झाला एक मायनस झाला. बरोबर आहे ना? आता दोघांचे चिन्ह वेगळे, दोघांचे चिन्ह डिफरंट. डिफरंट म्हटलं की डिफरन्स, डिफरंट माने डिफरन्स. ओके. मग चला आता घ्या बरं दोघांचा फरक. डिफरन्स म्हणजे फरक, बरोबर आहे ना? मग दोघांचा फरक म्हणजेच काय? दोघांची वजाबाकी. आता 18 आणि 10ची वजाबाकी केली तर 8 येते. पण काय 8 येते बाळांनो, पण मोठं कोण? 18. मोठं कोण? 18. मग 18चं चिन्ह कोणतं आहे? 18चं चिन्ह काय आहे? तर 18चं चिन्ह मायनस आहे. मग हे काय आलं? मायनस आलं. आलं? यस. ओके. चला पुढे अजून तिसरं उदाहरण बाळांनो पहा आता. -20 प्लस पुढे बघा काय येतं. समजा म्हटलं 25 तर बोला उत्तर काय येईल सांगा. आता ह्या लेक्चरची लिंक, या लेक्चरची युट्यूबची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती बाळांनो 8:30 वाजता येऊन जाईल. ओके. मग त्यावेळेस तुम्ही ती लिंक शेअर करू शकता इतर तुमच्या मित्रांना. बरोबर आहे? म्हणून तुम्हाला मी काय म्हटलं मागच्या लेक्चरमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपवरनं कुणी म्हटलं तरी बाळांनो जायचं नाही. का? कारण सगळं तिथंच मिळणार आहे. मग तेच सोडून गेल्यानं शोधायचं कुठं? बरोबर आहे की नाही? आता मी ही लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार आहे. तुम्हीच व्हॉट्सअप ग्रुपवर नसल्यावर मग तुम्हाला मिळणार कुठून ती लिंक? मिळेल का? नाही मिळणार. म्हणून तुम्हाला काय म्हटलं मी की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सोडायचं नाही पूर्ण वर्षभर. राईट. तसं तर तुम्ही 10वी 12वी होईपर्यंत सोडायचं नाही बाळांनो. का? कारण तुम्हाला मी काय म्हटलं, नीट JEE फाउंडेशन असेल ना तर यांचं तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन मी करणार आहे इथं. जे विद्यार्थी 7वी स्कॉलरशिप पास झाले त्याच्या म्हणजे 7वीच्या पुढचे, ऍक्च्युअल 6वी पासूनच करायला पाहिजे पण 7वी पासून लक्ष देऊत आपण त्याच्याकडे. ओके. चला आता याचं सांगा बरं मला उत्तर. महत्वाचं काय, जे विद्यार्थी समजा व्हॉट्सअपला जॉईन झालेले नसतील त्यांनी या नंबरला मेसेज करा. 70 पुढे 0909 बघा नंबर कसा आहे. 70 0909 47 या नंबरला, किंवा 90 21 10 10 29 या नंबरला तुम्ही मेसेज करायचा. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ऍड केलं जाईल. यावर बाळांनो इकडं चला बाजूला ठेवा ते. आता इकडे या. आता काय म्हटलं तुम्हाला, एक बघा 25च्या पुढं प्लस दिसतं, 20च्या पुढं मायनस दिसतं. म्हणजे याचा अर्थ एक प्लस आहे बाळांनो आणि एक कसं आहे, एक मायनस आहे. एक प्लस एक मायनस. बरोबर आहे की नाही? यस. मग दोघांचे चिन्ह आले वेगळे. वेगळे माने डिफरंट. डिफरन्स आलं की काय म्हणायचं? डिफरंट आलं की काय म्हणायचं? डिफरन्स. मग चला यांची वजाबाकी घ्या. 5 आली. बरोबर आहे? यस. 25 आणि 20 ची वजाबाकी 5 आली. आता याच्यात मोठं कोण बाळांनो? मला तर 25 मोठं दिसतं. काय दिसतं? 25 मोठं दिसतं. मग चला मोठ्याचं साईन लावा. लावलं. मग आपण +5 नाही लिहिलं तरी चालेल. ओके. यस. अजून बाळांनो चौथं एक्झाम्पल. तुमच्या सगळ्या संकल्पना क्लिअर होईपर्यंत मी एक्झाम्पल घेतो. समजा मी तुम्हाला असं लिहिलं -17 + 4. हे प्लस आहे बाळांनो मधलं. चला -17 + 4 दिसतं का तुम्हाला हे? ओके दिसतं. सांगा बरं काय येईल? बघा लई हुशार पोरं आहेत. सांगा. नवोदयवाले, नवोदयचे स्टुडंट जे असतील त्यांनी बाळांनो बिलकुल टाइम वेस्ट करायचा नाही. आपली परीक्षा लवकर होते बघा.
सगळ्यात पहिले आपली परीक्षा होते स्कॉलरशिपच्या अगोदर नवोदयची होते. बिलकुल टाइम वेस्ट करायचा नाही. सगळ्या बेसिक संकल्पना 15 तारखेपर्यंत क्लिअर करायच्या आणि 15 तारखेपासून म्हणजे 16 तारखेपासून 15 नंतर 16 तारखेपासून आपला पहिला चॅप्टर स्टार्ट होईल. यस, त्याच्या चॅप्टर वाईज नोट्स असतील, त्याचे चॅप्टर वाईज टेस्ट असतील आणि पुढे प्रॅक्टिस सेट असतील. ऍट द एंड 1 महिना बाकी असताना होल सिलेबस टेस्ट असतील. ओके, चला झालं का? मग पहा आता बाळांनो, एक प्लस आहे बघा आणि एक मायनस आहे. एक काय प्लस आहे आणि एक मायनस आहे. राईट, ओके. आता एक प्लस आहे आणि एक मायनस आहे म्हणजे काय बाळांनो? विरुद्ध आहेत ना. बघा तुम्हाला एक दुसरं उदाहरण सांगतो. हा पहा आता. हा आता दुसरं एक उदाहरण. दुसरं उदाहरण काय की समजा हा एक देश आहे बाळांनो आणि हा एक देश आहे. ओके. आता याच्यामध्ये असे तुम्हाला इथे किती सैनिक उभे आहेत बघा? 7 सैनिक. आणि याच्याकडे किती सैनिक आहेत पहा आता. हा किती झाले बर? 3 7 8 9 10. याच्याकडे 10 सैनिक आहेत. बरोबर आहे. आता बघा हा वेगळा देश आहे, हा वेगळा देश आहे. या देशाचं नाव असेल समजा हा प्लसवाला आणि हा असेल तुमचा मायनस देश. ओके. पाहता आता बाळांनो, एकाचा प्लस आहे एक मायनस आहे म्हणजे वेगळे वेगळे देश आहेत. दोघांमध्ये लागलं युद्ध. बरोबर आहे. मग काय केलं बघा? यानं आला, एकाला धरला. परत यानं आला, ह्या दुसऱ्याला पकडला. यानं आला, तिसऱ्याला पकडला. यानं आला, ह्याला पकडला. प्रत्येक जण काय केले बाळांनो बघा? एक 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 सैनिक आहे ना त्यांचा पकडला. आता याचे सैनिक संपले ना राव, संपले. पण त्याच्याकडे शिल्लक राहिले. किती शिल्लक राहिले बघा बरं? 1 2 3. ह्याचे होते किती? 1 2 3 4. इकडे बा 1 2 3 4 5 6 7 आणि मधले 3 10. 10 होते. 10 मधले यांचे किती होते बघा? 7 होते. मग 10 जणातले 7 जण आले आणि 7 सैनिक यांचे गायब केले, घेऊन गेले, पकडले. बरोबर आहे. मग आता बाळांनो याच्याकडे उरले किती? 3च सैनिक उरले. बर, या देशाचं नाव लावावं लागेल ना. कोणता देश जिंकला? हा देश जिंकला. या देशाचं नाव काय आहे? मायनस. मग हे म्हणायचं मायनस देश. आलं? अशा पद्धतीचं एवढं सोपं आहे. किंवा मग दुसरी पद्धत काय? डिफरंट साइन डिफरन्स घ्या. संपलं थोडक्यात. चला मग यावर आता इकडं 17 आणि 4 ची वजाबाकी केली बाळांनो, 13 आली. याच्यात कोण मोठा आहे बघा बरं? 17 मोठा आहे. मग 17चं चिन्ह काय? चिन्ह नेहमी पुढचं घ्यायचं. पुढचं मायनस. मग याचं उत्तर मायनस आलं. यस, ओके. कळालं का बघा? राईट. आता बाळांनो अजून एक का थांबा. अजून काय पहा. आता याच्यामध्ये तुम्हाला समजा एक अजून असं दिलं. 5वं उदाहरण इकडे लिहितो. 5वं उदाहरण पहा. इथं समजा प्लस आहे, सॉरी बरं मायनस घ्या. इथं मायनस आहे. आता इथे तुम्हाला प्लस पुढचं बघा काय? आता 19 दिलंय बाळांनो. काय दिलं? 19. मग आता मला याच्यात सांगा बरं, एकाचं चिन्ह प्लस आहे, एकाचं चिन्ह मायनस आहे. एक तुमचा प्लस दिसतो, एक तुमचा मायनस दिसतो. दोघांचं चिन्ह वेगळं आहे. जर वेगळं वेगळं चिन्ह असेल तर वजाबाकी घ्या. 19 आणि 4 ची वजाबाकी केली बाळांनो, काय आली? 15 आली. आता याच्यात मोठं कोण हो? सांगा बरं. याच्यात मोठं मला दिसतं 19. मग 19चं चिन्ह काय असेल? प्लस. मग आपण नुसतं 15 म्हणलं तरी चालेल किंवा प्लस 15 म्हटलं तरी चालेल. आलं लक्षात? ओके. तर हा आहे आपला बेरजेचा पहिला नियम. राईट. सर्वांच्या लक्षात आलं? सर्वांनी नोट करून घ्यायचं. एकदम बेसिक पासून सुरू केले बाळांनो. आपल्याला पार नफा तोटा शेकडेवारी ह्याचं सुद्धा बेसिक घ्यायचंय. ओके. चला मग आता जाऊ पुढे. बर ठीक आहे, पुढे चला. आपल्या ह्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आता सध्या बघा मिशन आरंभ असेल, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप असेल. मिशन आरंभ मध्ये 3री 6वीची परीक्षा असेल, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा असेल किंवा सैनिकी स्कूलला जर कोणी तयारी करत असतील त्यांची सुद्धा इथे पूर्ण तयारी होईल. 4थी 7वी स्कॉलरशिप आणि विशेष महत्वाचं काय बाळांनो, आपली महाराष्ट्रातली एकमेव अकॅडमी अशी आहे की ज्याच्यामध्ये मराठी सेमी वाल्यांचा वेगळा क्लास होतो आणि इंग्लिश मीडियम वाल्यांचा वेगळा क्लास होतो. सेपरेट इंग्लिश मीडियम वाल्यांची बॅच असते, सेपरेट मराठी मीडियम वाल्यांची बॅच असते. तरी सुद्धा सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण बायलँग्वेज करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आलं लक्षात? ओके. तर ह्या सर्व बॅचेस आजपासून ऍप मध्ये सुरू झालेल्या आहेत.
ज्यांनी ज्यांनी ऍप डाउनलोड केलेलं नाही त्यांनी ऍप डाउनलोड करा आणि हे लेक्चर तुम्ही ऍपवर पण बघू शकता. ओके, चला मग डन. चला पुढे लक्षात. यस, चला नेक्स्ट. आता आपल्याला थांबा, बेरजेचे नियमातला एक नियम राहिला ना, आपला एक नियम झाला. आता बाळांनो दुसरा नियम बघावर काय आहे. बेरजेच्या नियमामधला दुसरा नियम. हा, नियम दुसरा. काय नियम दुसरा? हे लई सोप्पा आहे बाळांनो. नियम दुसरा काय म्हणतो बघा बरं. जर तुम्हाला नोट करायचं आहे, जर दिलेल्या दोन्ही, बघा, दोन्ही संख्यांचे चिन्ह सारखेच असतील, बघा आता सारखेच असतील. आता चिन्ह दोघांचे सारखेच आहेत, सारखेच असतील तर त्यांची नेहमी बेरीज करावी. आणि आता मला सांगा, चिन्हाचा काही तुम्हाला डाऊट असेल का? नाही, दोघांचे चिन्ह सारखंच आहे. मग लहान मोठं म्हणायचं का? नाही. म्हणलं तरी चालेल, नाही म्हणलं तरी चालेल. का? कारण दोघांचं चिन्ह सारखंच आहे. लहान्याचं द्या किंवा मोठ्याचं द्या. मग आपण काय म्हणायचं, जे चिन्ह असेल ते द्यावे. म्हणजे काय, दोघांचंही सारखंच असणार आहे. प्लस असेल प्लस द्या, मायनस असेल मायनस द्या. जे चिन्ह असेल ते द्यावे. ओके, चला बाळांनो याची उदाहरणं घेऊत आता 2 मिनिटात आणि लगेच आपल्याला सुरू करायचं गुणाकाराचे नियम. काय सुरू करायचं? गुणाकाराचे नियम. बोला, या इकडे उदाहरणार्थ पाहता. उदाहरणार्थ बघा, समजा दोघांचं चिन्ह सारखं. 13 + 5. मला सांगा बाळांनो, आता 5च्या पुढं काय चिन्ह? प्लसचं. म्हणजे याचा अर्थ 5 प्लस झाला. 17च्या पुढे काहीच नाही आहे हो. मग काय घ्यायचं? तर तिथं घ्यायचं बाळांनो काहीच नाही. म्हणजे काय? प्लस. मग काय घ्यायचं? प्लस. म्हणजे याचा अर्थ हे पण प्लस झालं, हे पण प्लस झालं. मग दोघांची करा बेरीज. काय आली? 18. आणि कोणाचं चिन्ह द्यायचं? कोणाचंही द्या, दोघंही प्लस आहेत. मग +18 म्हणा किंवा नाही चिन्ह दिलं तरी चालेल. दुसरं, समजा बाळांनो -3 दिलं आणि पुढे -5 दिलं. बोला, आता याच्यामध्ये मला सांगा बरं, कोणाचं चिन्ह काय असेल? तर या 5च्या पुढं मायनस दिसतं म्हणजे -5 आहे. या 3च्या पुढं मायनस दिसतं म्हणजे -3 आहे. बरोबर आहे की नाही? अरे दोघांचे चिन्ह सारखेच झाले. मग दोघांचे चिन्ह काय? सेम. सेम म्हटलं की काय घ्या? सम. बेरीज. काय घ्या? बेरीज. मग पाहता, दोघांचे चिन्ह सारखे, त्यांची करा बेरीज. कोणाचं चिन्ह द्या? कोणाचंही द्या, दोघंही मायनस आहेत. मग मायनस. कळाला आता? एकदम साधा नियम. पहिल्या नियमात कन्फ्यूज होऊ द्यायचं नाही. दोघांचे चिन्ह डिफरंट असतील, वेगळे असतील तर वजाबाकी करायची आणि कोणाचं चिन्ह द्यायचं? तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. कळालं? ओके, चला मग जाऊ पुढे. चला लिहून घ्या, एवढं नोट करून घ्या फास्ट. वही तुमच्या नोटबुकमध्ये, वहीमध्ये हे नोट करून घ्यायचं. 15 दिवसासाठी एक छोटंसं नोटबुक करायचं बाळांनो. त्या नोटबुकमध्ये सर्वच्या सर्व लेक्चरच्या नोट असतील किंवा त्याचे प्रॉब्लेम्स असतील, सर्व गोष्टी तुम्हाला लिहायच्या. ओके, चला पुढे. कंप्लीट. बर, आता बाळांनो आजची आपली हेडिंग आहे काय? गुणाकाराचे नियम आणि बेरजेचे नियम. आता हे जे नियम आहेत ना, मी तुम्हाला उदाहरणात समजून सांगतो. लिहिण्याची गरज नाही. कशाला डोक्याला जास्त असं लोड घेता? मी उदाहरणात समजून सांगतो. फार सोपे आहेत गुणाकाराचे नियम. बघा उदाहरणार्थ, 1 मिनिट, लई सोपा आहे बघा. उदाहरणार्थ या. आता गुणाकाराच्या नियमामध्ये बाळांनो, समजा मी एक उदाहरण लिहिलं. पहा, -3 गुणिले 4. बघा मी 2-3 उदाहरणं लिहितो. बर, तुम्ही काय करा तेवढं एकदा सांगा मला काय येईल. फास्ट सांगा. बोला, काय आलं? पहा दुसरं लिहितो. -3 गुणिले -4. बघा तिसरं
-2 गुणिले -3 गुणिले -1 लिहूत का? बर 1 घ्या. अजून 4 नंबर -1 गुणिले -3 गुणिले -4 गुणिले -2 लिहिलं. बर अजून 5 नंबर बघा आता -7 गुणिले -1 गुणिले -1 गुणिले -2 गुणिले -3. बर बघा बरं आता बाळांनो संपलं. गुणाकाराचे नियम क्लिअर. एवढ्या 4 एक्झाम्पल 5 एक्झाम्पल मध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. बघा आता किती सोपं आहे. या बाळांनो काय करायचं बघा, बेरजेचे आणि गुणाकाराचे नियम कन्फ्यूज करायचं नाही. काय कन्फ्यूज करा, तिकडे काय होतं, दोन संख्यांचे चिन्ह वेगळे वेगळे असतील तर वजाबाकी करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. आणि पुढचा नियम काय होता, जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह सारखे असतील तर त्यांची बेरीज करा आणि जे चिन्ह आहे ते द्या. बरोबर आहे की नाही? ओके. मग आता इथं बघा गुणाकारामध्ये मात्र सगळं वेगळं बाळांनो. पहिले काय करायचं लक्षात घ्या. बघा आता पहिले काय करायचं, पहिल्यांदा बाळांनो ते मायनस आहे प्लस आहे काही बघायचं नाही, सरळ गुणाकार दिलाय गुणाकार करा, नंतर बघू त्याला. चला आता 3 गुणिले 4 सगळ्यांना येतं ना, 3चा पाडा 12. इथं गुणाकार करा, 3 गुणिले 4 काय आलं 12. पहिले गुणाकार करून ठेवतो मी. 2 गुणिले 3 6, 6 1 6. पुढे 1 गुणिले 3 3, 3 चौक 12, 12 दोन्ही 24 हे आलं 24. पुढे -7, चला अगोदर गुणाकार करा, 7 1 7, 7 1 7, 7 दोन्ही 14, 14 त्रिक 42. बरोबर आहे. आता प्रश्न पडला कोण मायनस कोण प्लस. ठीक आहे. चला या आता काय करायचं बाळांनो, सगळ्यात सोपं हे जे मायनस मायनस दिसतात ना तुम्हाला है ना, यांच्या पडायच्या जोड्या. आता तुमचा एक मित्र आहे आणि तुम्ही आहे, बरोबर आहे, आणि तुम्ही दोघं जर भेटले की तुम्ही जाता खेळायला पळून. बरोबर आहे, असं समजायचं. आता लक्षात घ्या, पहा ह्या मायनसची जोडी ह्या मायनस सोबत जेव्हा जोडी पडली की बाळांनो ते मायनस गेला पळून, म्हणजे गायब झाला. काय झाला? गायब झाला. ओके. चला मग या मायनसची जोडी ह्याच्या सोबत तो गेला पळून. बर या मायनसची जोडी ह्याच्या सोबत तो गेला पळून, ती जोडी गेली पळून. आता बाळांनो मला सांगा, हा एकटाच राहिला बघा, रडत रडत बसलाय आणि ह्यानं काय म्हणला, बा मया संघ कोणीच नाही म्हणला जोडीदार पळून जायला खेळायला. बरोबर आहे ना. मग यानं म्हणला नाही, म्या तुमच्या सोबत जशास तसा सोबतच येतो म्हणला. मग हे उत्तर बाळांनो याच्या सोबत कोणीच नाही ना आता जोडीदार पळायला, मग हे जशास तसं आपल्या उत्तरामध्ये येतं बाळांनो. जोड्या पाळल्याच्या नंतर एक शिल्लक राहिलं ना मायनस, तर ते मायनस उत्तरात येऊन बसतं, म्हणजे -42 उत्तर येईल याचं. कळालं? ओके. चला इथे या बरं. हा या मायनसची जोडी ह्याच्या सोबत आलंय. ओके. गेले पळून ते. या मायनसची जोडी ह्याच्या सोबत गेले पळून ते. आता मला सांगा बाळांनो, हे मायनस उरलं का? एकही मायनस शिल्लक नाही राहिलं है ना. मग एकही मायनस शिल्लक नसेल तर याचं उत्तर प्लस येईल. मग नाही लिहिलं तरी चालेल किंवा +24 म्हणलं तरी चालेल. आलं लक्षात? ओके. पुढे आता या मायनसची जोडी ह्याच्या सोबत, ह्या मायनसला कुठं जोडी आहे? जोडीच नाही. मग त्यानं काय म्हणला, म्या तुमच्या संगच येतो म्हणला. मग चल म्हणलं बा त्याला. मग यानं माझ्यासोबत आला आणि उत्तरात जशास तसा येऊन बसला. मग उत्तर काय आलं माझं? -6 आलं. बरोबर आहे. यस. पुढे चला, या मायनसची जोडी ह्याच्या सोबत गेली का नाही पळून? जोडी पडली की गेले पळून. राईट, पळून गेले. मग आता सांगा बरं, ही जोडी मायनस मायनसची पळून गेली तर मायनस शिल्लक राहिलं का? नाही. मग उत्तर तुमचं +12 येईल. मग नुसतं 12 लिहिलं काय आणि +12 लिहिलं काय? एकच. आता इथं बघा, या मायनसला जोडीदारच नाही पळायला. मग ह्यानं काय म्हटला, बा म्या तुमच्या संगच येतो. मग ह्यो आला मैया संग. उत्तर काय आलं? -12. उत्तर काय आलं? -12. कळालं? येस. ओके. तर अशा पद्धतीनं हे तुमचे गुणाकाराचे नियम आले. गुणाकार कसा करावा हे नाही बरं याच्यात, फक्त आपण गुणाकाराचे नियम. गुणाकार सगळ्यांनाच येतो आपल्याकरता, पण चुकतंय कुठं की कधी प्लस घ्यायचं आणि कधी मायनस घ्यायचं. बाळांनो तुम्हाला आता थोडंसं हे वाटेल, परंतु 12वी झाल्याच्या नंतर जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात त्याच्यातल्या 80% विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीच माहीत नाहीत. का? कारण मागे लक्षच दिलं नाही 10वी पर्यंत.
पर लक्ष द्यायचा विषयच नाही. त्यांनी ज्या स्पर्धा परीक्षा असतील, स्कॉलरशिपच्या असतील, इतर ज्या परीक्षा असतील 10वी पर्यंत, त्या सर्व परीक्षांना त्यांनी सामोरे गेलेच नाहीत. बरं गेलेत पण असंच चला द्यायची म्हणून द्यायची असं नाही बाळांनो. प्रत्येक गोष्ट आपली क्लिअर झाली पाहिजे. स्पर्धा भयानक आहे, खूप विद्यार्थी येतात, खूप. मग त्यामध्ये आपल्याला टिकायचं असेल ना तर कुठलीच गोष्ट मागे सोडायची नाही. हा अनुभव माझा 1ली ते UPSC पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येतात त्या मला आजही माहित आहेत. का? कारण त्या विद्यार्थ्यांना मी जेवढे वर्ष आता 10-15 वर्षापासून शिकवतोय, तर मला कळतं की बा या विद्यार्थ्याला ह्या अडचणी आहेत. मग स्कॉलरशिपच्या पोरांना, विद्यार्थ्यांना मी तेव्हाच्या तेव्हा संकल्पना क्लिअर करतो, पुढे अडचण येणार नाही. ओके, यस, चला क्लिअर झालं हे. मग अशा पद्धतीनं आपले गुणाकाराचे नियम. ओके, यस. आता उद्याच्याला बाळांनो आपल्याला परत याच्या पुढचा भाग घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर सुंबे सरांचे, सोपान सरांचे आपल्याला इंग्रजी ग्रामरचे काही बेसिक कन्सेप्ट आहेत, इंग्रजी ग्रामरच्या काही बेसिक संकल्पना आहेत. महत्वाचं काय तुमच्या इंग्रजी ग्रामरमध्ये की बाबा टेन्स आहे, है ना, तर त्यासारख्या संकल्पना आपल्याला सर त्यांच्या लेक्चरमध्ये क्लिअर करतील. आले? ओके, यस. फक्त एवढंच आहे की ज्या विद्यार्थ्यांनी ॲप डाउनलोड केलेला आहे, कोर्स परचेस केलेला आहे, ज्यांनी कोर्स जॉईन केलेला आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या कोर्समध्ये जाऊन हे लेक्चर अटेंड करायचे आहेत. त्याचबरोबर युट्यूबला जे विद्यार्थी आपलं लेक्चर अटेंड करताय तर त्या सर्वांनी लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचं आणि शक्य झालं तर शेअर पण करायचे बाळांनो. आलं लक्षात? 100% आपला हा फायदा होणार आहे. कुठल्याही व्हॉट्सअप ग्रुपवरती आपली कोणतीही लिंक आली की 100% ती फायद्याचीच असणार आहे. त्याच्यामुळं त्या प्रत्येक लिंक, त्याचे प्रत्येक लेक्चर आपल्याला महत्वाचे असणार आहे, ते जपून ठेवायचे आपल्याला. ओके, आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं डेलीचं आपलं लेक्चर असेल बाळांनो. इव्हिनिंगचा टाइम असेल, त्यामध्ये तुम्हाला 15 तारखेपर्यंत. आता मी इथं घेताना फक्त बेरजेचे गुणाकाराचे नियम आहेत ना, हे साधे आहेत म्हणून फक्त मराठीमध्ये सांगितलंय. परंतु जेव्हा आपण प्रॉफिट लॉस असेल, म्हणजे काय नफा तोटा असेल, तर तिथं मी बायलँग्वेज सांगणार आहे. बायलँग्वेज म्हणजे काय, इंग्लिशमध्ये पण सांगणार आहे आणि मराठीमध्ये पण सांगणार आहे. का? कारण इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्येच व्हायला पाहिजे, मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यांना मराठीमध्येच व्हायला पाहिजे, कारण त्यांना त्याच भाषेत समजतं. ओके, म्हणून आपण बायलँग्वेज करणार आहे. परंतु 16 तारखेपासून मात्र आपण चॅप्टरला सुरुवात करणार आहे, पहिल्यापासून. आलं लक्षात? यस. ओके, चला सर्वांच्या लक्षात आलंय. कुठला ऍप डाउनलोड करायचं बाळांनो आपल्याला? ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी. ओके, चला मग थांबूत आता. यस, धन्यवाद.